रायगडसह महाराष्ट्र आणि देशामध्ये रक्तरंजित हत्या असतील, महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटना असतील, यामुळं देशाचं वातावरण संपूर्ण डागाळत चाललेलं आहे। विशेषतः स्वराज्याची राजधानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने आणि क्रांतिकार्याने पावन झालेल्या या रायगडच्या भूमीमध्ये अशा महिला अत्याचाराच्या घटना आणि हत्यांमध्ये वाढ होत असतानाच आता महिलांच्या मनामध्ये, युवतींच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली का, कसं त्यांना वाटतंय, काय वाटतंय हे आपण जाणून घेतोय। आणि एकूणच आपल्याबरोबर न्यूज स्टेट महाराष्ट्रावर बोलण्यासाठी काही युवती आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। दीदी, काय नाव तुझं आणि काय सांगशील, कसं वातावरण आहे आता? ज्या पद्धतीनं आपण बघतोय की उरणमधली यशस्वी शिंदे असेल किंवा मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं महिलेवर अत्याचार झाला, त्या अक्षता म्हात्रे असतील, ह्या घटना ताज्या असतानाच आता एका महिलेच्या डोक्यामध्ये रॉड घालण्याची घटना गेली आणि गंभीर जखमी करण्यात आलं आहे। एकूणच ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काय सांगशील, काय नाव तुझं, कसं वाटतं? माझं नाव प्रज्ञा खाडे आणि मला असं वाटते की प्रत्येक पुरुषाच्या घरामध्ये स्त्री ही आहेच, आई आहे, बहीण आहे। मग तुम्हाला जरा तरी लाज वाटायला हवी आहे ह्या गोष्टीची की अरे तुम्ही जर मुलींना जर आई आणि बहिणीप्रमाणे जर तुम्ही जर त्यांना जर शिकवण दिलीत किंवा तुम्ही जर त्यांच्याशी जर तसं त्याप्रमाणे जर वागलात तर काय ही गोष्ट घडेल? काय म्हणजे आता सध्या तुम्ही सकाळी शाळेसाठी, कॉलेजसाठी बाहेर पडता, मग काय वाटतं म्हणजे तुम्हाला असं आता सध्या हे सगळं वातावरण बघून मनावर काय आघात होतं? आता म्हणायला गेलो तर बस स्टेशन झाले, रेल्वे स्टेशन झाले, बस झाल्या, सगळ्यांमध्ये ही कंडिशन आहेच सुरू। पण अरे मंदिरं, निदान देवाला तरी घाबरायला पाहिजे ना तुम्ही लोकांनी, पण हल्ली आम्हाला ती पण सेफ्टी मिळत नाही आहे। दीदी, काय नाव तुझं, काय वाटतंय, काय तू जे आतापर्यंत ऐकलंस ते कसं आहे? म्हणजे आता ज्या घटना झाल्यात, कुठल्या कुठल्या घटना तुला माहिती आहे? उरणची एक माहिती आहे, ज्या मुलीला मारून फेकून दिली, त्यापेक्षा त्यांना, माझं असं म्हणणं आहे की त्यांना फाशी देण्यापेक्षा त्यांची पण तीच अवस्था करून त्यांना असं हे केलं पाहिजे। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं काही एखाद्या महिलेकडे वाकडी नजर केली आणि तर ते टकमक टोकावरून जायचे किंवा त्यांचं शिरच्छेद करायचे, तसं काय कायदा? आता पैसे किंवा जामिनीवर सोडून देतात, आता तसं नाही केलं पाहिजे। त्यांना खरंच 2 वर्षांनी सोडून देतात, त्यापेक्षा त्यांना फाशी वगैरे दिलं पाहिजे किंवा त्यांना तशीच कठोर शिक्षा पण केली पाहिजे। आत्ता ज्या ह्या घटना वाढत आहेत, तर महिला हिंसाचार कायदा 2005 आहे, त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतोय, कायद्याला लोक जुमानतात? नाही जुमानत, म्हणजे शक्यतो नाही। दीदी, काय नाव तुझं? माझं नाव पूजा झुरे। जसं की आता हे प्रकरण घडतंय, आधी बाहेर घडायचं लव जिहाद हे प्रकरण, पण आता आपल्या रायगडमध्ये व्हायला लागलं आहे। म्हणजे आपल्या रायगडमधल्या पण मुली सेफ नाही आहेत, म्हणजे त्यांना पण म्हणजे सेफ्टी पण पाहिजे ना सगळीकडून। आणि जसं त्यांनी तिच्यासोबत केलं ना, यशस्वीसोबत, तसंच त्या मुलासोबत पण झालं पाहिजे, तसंच त्याला तडफडून मारलं पाहिजे। हां, आता जे पोलीस बंदोबस्त असतो, सगळीकडे पोलीस व्हॅन फिरत असते, तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला अशी मनात भीती वाटते? तुम्ही पाली बसस्थानकापासून इथपर्यंत चालत येता किंवा काय वाटतं, म्हणजे तुम्हाला मनात भीती वाटते काय? असं बाहेरच्या नजरा कशा वाटतात तुम्हाला? आता तर हे असं प्रकरण घडतंय तर असं बाहेर पडायची पण भीती वाटते की काय सांगू नाही शकत ना कधी काय होईल आपल्यासोबत ते। आई वडिलांना आता तुम्हाला जास्त अधिक जागरूक राहण्याची गरज वाटते का? आई वडिलांना तुम्ही बाहेर पडताना, कुठं जाताना खरी कारणं सांगितली पाहिजे असं वाटतंय? हो। तसं काय केलं पाहिजे? घरून निघतानाच सांगितलं पाहिजे की आम्ही इथं चाललोय, ह्या वेळेत परत घरी येऊ, असं सांगूनच घरातून निघलं पाहिजे, खरं सांगितलं पाहिजे। त्यामुळे थोडंसं ह्या घटना आवरण्यात मदत होईल? हो, थोडं तरी होईल, म्हणजे त्यांना पालकांना तेवढी म्हणजे हे तरी राहील की आमची मुलगी मला सांगून गेले इथं। दीदी, पहिलेच्या काळामध्ये फोन वगैरे नव्हते, अँड्रॉइड फोन नव्हते किंवा काय असं तंत्रज्ञान थोडंसं कमी होतं, त्यामुळं एकमेकांना निरोप देणं किंवा फोन करणं हे कमी होतं प्रमाण। आता सध्या जे फोनचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं आता ही प्रेम प्रकरणं वगैरे सगळी वाढतात आणि ह्याच्यातून ह्या सगळ्या घटना घडतात असं वाटतंय। काय नाव तुझं? म्हणजे सगळं ह्याच्यावर बोलतो की आता जे तंत्रज्ञान प्रगत गेलं आहे पण त्याचा वापर चुकीचा होतोय, त्याच्यातून ह्या घटना घडतात। नमस्कार, मी रोशनी सागळे। खरोखरच म्हणजे मनाला हादरे बसत आहेत की आज इतक्या घटना घडत आहेत महिलांच्या होती, म्हणजे एका मागोमाग एक घटना घडतच आहेत। सुरक्षा म्हणजे मुलींना भेटतच नाही आहे आणि आता हल्ली इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप याच्यामुळे प्रेम प्रकरण वगैरे खूप वाढलेले आहेत। त्याच्यामुळे फेक अकाउंट करून मुलींना मेसेज करणे, त्यांना हे करणे, त्याच्यामुळे खूप
प्रेम प्रकरण घडते आणि त्याच्यातून हे असे बलात्कार वगैरे रेप मुलींवर होत आहेत. त्याच्यामुळे खरंच मनाला हादरे बसतात. म्हणजे ज्या काळात शिवाजी महाराजांची राजधानी आपली रायगड, ज्या काळात मुलींना इतकं संरक्षण मिळायचं, स्वतः शिवाजी महाराज आई बहिणींना आपली बहीणप्रमाणे मानायचे आणि आज त्याच आपल्या राजधानीत पुरुषांचं असं वागणं खरंच मनाला पटत नाही. म्हणजे त्यांनी खरंच विचार केला पाहिजे की आपल्या पण घरी आई आहेत, बहीण आहेत, त्या नजरेने जर मुलींकडे बघितले तर मुलींना पण सुरक्षा वाटेल. आणि मंदिरासारखी पवित्र गोष्ट जिथे या घटना घडतात, खरंच असं वाटतं की सुरक्षा ही म्हणजे कुठे आहे आता. आणि खरंच कायदे कडक झालेत, खूप कायदे झालेत मुलींच्या सुरक्षेबाबतीत, खूप झालेत. पण जर माणूसच कडक राहिला नाही आणि जर माणसाने जर ते कायदे पाळले नाही तर कसं होईल. म्हणून खूप वाईट वाटतं आहे. आणि खरंच आता पण यशस्वी शिंदेच्या बाबतीत उरणमध्ये घटना घडली, त्याच्याबद्दल म्हणजे इतकं वाईट वाटलं की आणि खरंच आणि त्याला जेलमध्ये वगैरे देऊच नका, मी तर बोलते त्याला पण चौकात तसंच मारलं पाहिजे. जसे त्या मुलीचे हाल झाले ना, तसेच त्या पण मुलाचे हाल झाले पाहिजेत. एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. एकूणच आपण न्यूज स्टेटवर ज्या युवती आहेत त्यांच्या मनातल्या भावना आणि मनाचा ठाव आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. दीदी, काय नाव तुझं, कुठलं गाव? आणि नाव ऋतुजा दंत, पालीमध्येच राहते मी. आज आपला देश एवढी प्रगती करताय तरी आपल्या स्त्रिया सुरक्षित नाही आहेत. याचं कारण आजकाल आपली विचारसरणी बदलायला पाहिजे. मुलींकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. प्रत्येक मुलीकडे बहीण, आई याप्रमाणे बघितलं पाहिजे. आपल्या देशात मुलींना लक्ष्मी मानलं जातं तरी आज मुली सुरक्षित नाही आहेत. दीदी, काय नाव तुझं? माझं नाव किरण जयस्वाल. जसं की ही बोलली की घरातनं निघताना आईवडिलांना खरं रिझन सांगितलं पाहिजे, पण खरं रिझन सांगूनसुद्धा जर रस्त्यातच काही झालं तर मग त्या पोरीची पण चुकी नाही की घरवाल्यांची पण चुकी नाहीच ना. शेवटी अर्ध्या रस्त्यात काहीही होऊ शकतं. त्या पोरीला पण माहिती नाही की माझ्या पुढच्या क्षणाला काय होईल आणि काय नाही. मग शेवटी जरी तिने किती जरी बारीक बारीक नजरेने जरी बघितले तरी तो माणूस कोणत्या नजरेने तिला बघतो आणि तो त्या कोणत्या क्षणाला तिच्याशी काय वागेल हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. आजकालची माणसं एवढी म्हणजे मी म्हणते एवढी नालायकपणा कसं काय ते करू शकतात. एका मुलीवर एवढा अत्याचार कसं काय करू शकतात, तिला कसं काय एवढं त्रास देऊन कसं काय मारू शकतात. त्याच्या जीवाला थोडंसुद्धा काही वाटलं नसेल का हो. स्वतःच्या आई बहिणीला सुद्धा तो तसंच असं वागणूक देऊ शकतो का? जर त्याला सांगितलं की तुझ्या आई बहिणीला असा त्रास देईल का? असा त्रास नाही देणार ना. मला एवढंच म्हणायचं आहे, त्याला बेदम मारा किंवा त्याला चौकात कसंही जसं तिला त्रास दिलाय ना तसं त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. डायरेक्ट त्याला फाशी न देता त्याला तसंच तडपून मारलं पाहिजे. बस माझी एवढीच नम्र विनंती आहे. पुजाऱ्याकडून पण दीदी इकडे या. पुजाऱ्याकडून ज्या पद्धतीनं अत्याचार झाला महिलेवर, ती एक आश्रय घ्यायला गेली होती. तिला असं वाटलं की मंदिर आहे देवाचं तर तिथं मी सुरक्षित राहीन तिला वाटलं, पण ते देखील तिची जी भावना होती ती चुकीची ठरली. कसं बघतेस त्या घटनेकडे? आणि आता रायगडमध्ये जे काय घडतं आहे सध्या, ही स्वराज्याची राजधानी आहे, शिवाजी महाराजांचा इथं आपल्याला आदर्श जगाने घेतला, पण रायगडमध्ये तशा पद्धतीचं वातावरण दूषित का होतं? काय वाटतं? काय ना का? मी पल्लवी दामोदर ठाकूर, मी उद्दरची आहे मूल. पण असं आपल्या दिल्लीत ह्या घटना घडत होत्या. ह्या शिवाजी महाराजांच्या भूमीत, ते पण रायगडमध्ये, ते पण मंदिरात. शिवाजी महाराजांनी मंदिरांचे रक्षण केले, पुजारी ठेवले. की पुजारी हे देवाप्रमाणेच मानले जातात आपल्यात. एवढं हे पण आहे. पण एक मुलगी आसरा घ्यायला त्या पुजारीकडे जाते आणि तिचा असं हे करू शकतो कसा विचारतो. ब्राह्मणी आहे म्हणजे हे चुकीचं, भरपूर चुकीचं आहे. आणि शासन याच्यावर कठोर हे कायदे केलेच पाहिजेत. कायदे आहेत पण आपले स्वतःचे आपल्या जी मुलं अत्याचार वगैरे करतायत, पण त्यांचे आईवडीलसुद्धा आपली मुलं काय करतात, कुठे जातात, कुठच्या मुलीशी बोलतात, कुठं शिक्षण घेतात, कुठच्या वाईटवाल्यांनी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तसे पोरींच्याही दिले पाहिजेत का त्या कुठं जातात, कोणाशी मैत्री आहे, कोणाशी बोलतात वगैरे, सगळ्यावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. माझं नाव मिताली संदेश तांबोळी. आज या जगात इतकी क्रूरतेने मुलींवर हत्या होत आहे, त्यांची मारहाण होत आहे. त्याच्यासाठी एकच सांगू इच्छिते की मुलींनी स्वतः सुरक्षित हे केलं पाहिजे आणि मुलींनी स्वतः सेफ फील केलं पाहिजे. कॉलेजमधून इतक्या लांबून मुली येतात, ते स्वतः सेफ फील केलं पाहिजे. त्यांनी खूप लांबून येतात. आमच्या घरी पण आम्ही पॅरेंट्स खूप त्रास होतो त्यांना की मुली एवढ्या लांब जातात, त्या कधी येतील, कशा येतील, बस लेट झाली तर धाकधूक होते. पण
आजकालच्या जगामध्ये मंदिरामध्ये देव आहे, पण माणसाच्या मनातच देव नाही आहे. ह्याची मला खूप हे वाटते की माणसाच्या मनामध्ये देव असला पाहिजे. मुलींकडे बघण्याचे दृष्टिकोन त्यांचे नीट असले पाहिजे. मुलींना कसं वागणूक दिलं पाहिजे हे आधी असलं पाहिजे. घराघरामध्ये मुलींवर हत्या केली जाते, काही मुलींची मारहाण केली जाते, संसारामध्ये पण बायकोला मारलं जातं. याच्यावर खूप हे झालं पाहिजे. आजकाल कॉलेजमध्ये मुली येतात, कॉलेजमध्ये पण रॅगिंग वगैरे हा प्रकार खूप चालू असतो. तर हे बघितलं पाहिजे की कसं चालू आहे, की मुलांनी पण आपल्या बहिणीसारखं दुसऱ्या मुलीला ट्रीट केलं पाहिजे, हे मी सांगू इच्छिते. आता जी सगळी प्रेम प्रकरणं आहेत, आता मैत्री सुरुवातीला गोड बोलून मैत्री केली जाते, नंतर मग असं होतं की त्या मुलीचा विश्वासघात केला जातो किंवा तिचा विश्वास तोडला जातो, हे सगळं होतं आहे. आणि नंतर मग त्या रागातून ती खुन्नस ठेवून नंतर मग त्या मुलीचा जीवच घ्यायचा, हिने आपल्यासाठी हे केलं तर जीव घ्यायचा, हे कुठपर्यंत योग्य आहे? हे अजिबात योग्य नाही. मुलगी अशी असते की एखाद्या मुलावर लगेच विश्वास ठेवते आणि मुलगा पण असा असतो की मुलीवर विश्वास ठेवतो, पण दोघांमध्ये खूप अटॅचमेंट अशी होते. त्यामध्ये मुलगी धोका देते मुलाला किंवा मुलगा पण धोका देतो मुलीला. पण जास्त प्रकरणामध्ये मुलींनी इतकं सेफ फील केलं पाहिजे की एखाद्या मुलावर विश्वास नीट ठेवला पाहिजे आणि तो कसा आहे ते अगोदर त्यांनी ओळखलं पाहिजे आणि मगच त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मैत्री एक खूप पवित्र नातं आहे आणि हे त्याला तोडलं नाही पाहिजे. एकूणच आपण बघतोय की अतिशय मनसोक्तपणे दिलखुलासपणे त्यांनी जे आपल्या मनामध्ये जे काही हृदयामध्ये जी काही खतखत होती किंवा जो राग होता, संताप होता, समाजाविषयी समाजातले काही मानसिक बदल झालेले आहेत आणि सामाजिक संतुलन, सामाजिक सलोखा जोपासला कसा पाहिजे, सामाजिक भावना जी आहे, ऐक्याची भावना असेल किंवा इतर एकमेकांना माणूस म्हणून माणसासारखं वागवलं पाहिजे, ही भावना त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून दिसली. महिलांनी आता मी स्त्री आहे किंवा मी आबाल आहे, मला आता दुर्बल आहे, मी दुबला आहे, ह्या सगळ्या भ्रमातून बाहेर पडून स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वतः सक्षम आणि स्ट्रॉंग झालं पाहिजे, अशी भूमिका या ठिकाणी मुलींनी, युवतींनी पाली इथून मांडलेली आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.